हाय हॅलो कसे आहात. चला तर आज असा उपवासाचा मस्त आहे ना खरडा बनवायचा आहे बरं का. एक वाटी शेंगदाणे घ्यायचे, शेंगदाण्यामध्ये थोडंसं तेल घालायचं पॅनमध्ये आणि बारीक गॅसवर मस्त खरपूस रंगाचे होईपर्यंत शेंगदाणे भाजायचे. आता शेंगदाणे भाजायला भरपूर टाईम लागतो, कारण आता ओले शेंगदाणे आहेत, पावसामुळे शेंगदाणे ओले आहेत. शेंगदाणे छान भाजून झाले इथे आपले खरपूस असे वाटीत काढून घ्यायचे. त्याच पॅनमध्ये जेवढं तुम्हाला तिखट आवडतं तेवढ्या मिरच्या घालून घ्यायच्या, त्या पण छान परतायच्या. खूप तेल घालायचं नाही, थोडंसं तेल घालायचं आणि मिरच्या छान बारीक गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत. खूप तेल टाकलं तर मिरच्या अशा तडतड उडतात. शेंगदाण्याचं तेल किंवा तूप दोन्हीही वापरू शकता तुम्ही. खूप तिखट असेल तर कमी घ्या, खूप तिखट असेल तर कमी मिरच्या घ्या आणि मीठ घाला आणि छान आहे ना भाजून घ्यायच्यात. आपल्याला तळून वगैरे घ्यायच्या नाही, फक्त भाजून घ्यायच्या. मिरचीचा ठेचा करायचा असेल तर आधी शेंगदाणे आणि मिरच्या छान भाजून घ्यायच्या, कच्च्या बिलकुल वाटायच्या नाही. मग ती चटणी खायला बिलकुल छान लागत नाही. मिक्सरला छान असं आबडधोबड वाटायचं आहे, मोठं असं बारीक खूप करायचं नाही, मग ती चटणी किंवा ठेचा खायला बिलकुल छान लागत नाही. त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं, आपण जे वाटलेले शेंगदाणे आणि मिरच्या आहे ते घालून घ्यायचं, छान बारीक गॅसवर परतून घ्यायचं. वाटलं तर थोडंसं तेल घालायचं. तुम्हाला ओली चटणी आवडत असेल तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तुम्ही परतू शकता. इथे छान आपला ठेचा असा तयार झालेला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग बाय.